नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यावर्षी हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आल्या कारणाने होळी नेमकी कधी पेटवावी हा जसा प्रश्न आपल्याला पडला होता, त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी आपण जो सत्यनारायण करतो, तर तो सत्यनारायण नेमका कधी करावा, 2 तारखेला करावा की 3 तारखेला, आणि जी मंडळी पौर्णिमेचा उपवास पकडतात तर त्यांनी नेमका उपवास हा कधी धरायचा आहे, कधी सोडायचा आहे. त्याचप्रमाणे काही महिला पौर्णिमेला देवीची ओटी देखील भरतात, तर ती कधी भरायची, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळून जातील आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, यावर्षी हुताशनी पौर्णिमा जी आहे तर ती 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्चला मंगळवारी सायंकाळी 5:07 संपत आहे. आणि चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्चला आहे आणि हे गृहस्थी चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्यामुळे या चंद्रग्रहणाचे जे वेदादी नियम आहेत तर ते सुद्धा आपल्या सर्वांना पाळावे लागणार आहे. आणि गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हे चंद्रग्रहण पाळायचे आहे. आणि ग्रहणासंदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध देखील आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. आता तसं बघायला गेलं तर उदयतिथीनुसार पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी धरली जाते, पण होळी आपल्याला धर्मसिंधू ग्रंथाप्रमाणे 2 तारखेला साजरी करायची आहे. कारण असे आहे की 3 मार्चला गृहस्थी चंद्रग्रहण आहे आणि प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती समाप्त देखील होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला प्रदोष काळामध्ये साजरे करायचे आहे. आता प्रश्न राहिला सत्यनारायणाचा. तर सत्यनारायण बघा, आपण पौर्णिमा तिथीमध्ये करत असतो आणि पौर्णिमा तिथी जी आहे ती 2 तारखेला संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे. तर 5:55 नंतर 2 तारखेला तुम्ही सत्यनारायण हे करू शकता. पण काही कारणाने 2 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही 3 तारखेला सुद्धा संध्याकाळी 6:46 नंतर सत्यनारायण करू शकता. कारण 3 तारखेला 6:46 संध्याकाळी ग्रहण संपणार आहे आणि ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान वगैरे करायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे, देवांना स्नान घालायचं आणि त्यानंतर मग सत्यनारायण करायचं आहे. पण बघा, ग्रहण असल्या कारणाने ग्रहण संपलं की आपण सगळेजण आंघोळ करणार, देवपूजा करणार, त्यानंतर स्वयंपाक वगैरे करणार, घरं झाडणे पुसणे, तर यामुळे 3 तारखेला सत्यनारायण करणं हे बऱ्याच जणांना शक्य होणार नाही. आणि त्यामुळे 2 तारखेला संध्याकाळीच तुम्ही 5:55 नंतर आपल्याला सत्यनारायण हे करून घ्यायचं आहे. पण जर तुम्हाला शक्यच नाही झालं तर मात्र 3 तारखेला ग्रहण संपल्यानंतर तुम्ही 6:46 नंतर तुम्ही सत्यनारायण हे करू शकता किंवा 3 तारखेला सूर्योदयापूर्वी देखील करू शकता. पण बघा, तसं बघायला गेले तर आपण सत्यनारायण हे प्रदोष काळामध्येच करत असतो आणि होळी दिवशीच करत असतो आणि त्यामुळे आपल्याला होळी दिवशी सत्यनारायण करायला काही अडचण नाही आणि होळी दिवशी सत्यनारायण करावा. आणि ज्या महिला देवीची ओटी पौर्णिमेला भरतात तर त्यांनी देखील देवीची ओटी ही होळी दिवशीच म्हणजे सोमवारी संध्याकाळी 5:55 नंतर तुम्ही देवीची ओटी ही भरू शकता. आणि पौर्णिमेचा उपवास हा आपल्याला 3 मार्चला मंगळवारी पकडायचा आहे. दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी 6:46 ग्रहण संपल्यानंतर स्नान करायचं, त्यानंतर देवपूजा करून घ्यायची, मग स्वयंपाक करायचा आणि रात्री जेवण करून आपल्याला हा पौर्णिमेचा जो उपवास आहे तो सोडायचा आहे. आता हुताशनी पौर्णिमेला बऱ्याच घरी कुळाचार सुद्धा केला जातो. कुळधर्म, कुळाचार, आई भगवतीची सेवा ही केली जाते. आपल्या कुळदेवीची सेवा देखील केली जाते. ज्यांच्या घरी ती पद्धत असेल त्यांनी ती आवर्जून करावी. आणि जर तुम्हाला कुळाचार करायचा असेल तर अर्थात 2 तारखेला तुम्हाला संध्याकाळी करावं लागेल. आता पौर्णिमेचा काळ म्हटलं तर ग्रहण जरी लागलं तरी देवांना काही ग्रहण वगैरे लागत नाही. तुम्हाला ज्या काही मी सेवा सांगते तर सेवा तुम्ही 3 तारखेला सुद्धा करू शकता, दिवसभरही करू शकता. कारण ग्रहण काळात आपण सेवा ही करत असतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी आदल्या दिवशी करावी, ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुसऱ्या दिवशी करावी. आणि मग या कुळदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही पारायण हे नक्की करू शकता. तुमची इच्छा असेल तर, नाही तर बघा 11 वेळा कुंजिका स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. कारण असं म्हणतात की जेव्हा तुम्ही 11 वेळा शुद्ध कुंजिका स्तोत्र पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पूर्णपणे फळ मिळतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही 11 वेळा, 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा जसं जमेल तसं तुम्ही शुद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता.
बघा, पौर्णिमा म्हटलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण याच दिवशी आपण त्यांची एकत्रित सेवा करत असतो. मग ज्या पद्धतीने तुम्ही पौर्णिमेला सेवा करता त्या सेवा अवश्य करा. सत्यनारायण आपल्याला करायचंच आहे. आपल्या घरात श्रीयंत्र असेल नसेल, देवीचा फोटो असेल नसेल, टाक असेल, जे असेल त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. तुम्ही हे दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता, काही अडचण नाही. कुंकुमार्चन तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील करू शकता, पण दुसऱ्या दिवशी ग्रहणाच्या आधी तुम्ही सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा मग ग्रहण संपल्यावर देखील तुम्ही करू शकता. म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर या सेवा केल्या 3 तारखेला तर नक्कीच चालेल, कारण त्यानंतर ग्रहण सुरू होणार आहे आणि ग्रहण स्पर्श झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या सेवा म्हणजे बघा, पारायण, नामस्मरण या सेवा तुम्ही करू शकता, किंवा वरती देखील मी तुम्हाला ज्या देवीच्या सेवा सांगितल्या त्या देखील सेवा तुम्ही करू शकता, किंवा यासाठी देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो नक्की पहा. पण ज्या उरलेल्या सेवा तुम्ही ग्रहण काळात करू शकता. मग आता लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नरवाण मंत्र, त्याचबरोबर श्री सुक्तम आणि अगदीच आवडती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र या तुम्ही दिवसभरात जसं जमेल तसं पठण करू शकता. तसेच कोणत्याही ग्रंथाचं पारायण, तसेच नामस्मरण, गुरुमंत्र या सगळ्यांसाठी हुताशनी पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे आणि या सेवा तुम्ही या ग्रहण काळात अवश्य करू शकता. तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.